आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कौशल्य देवी नागवडे इंग्लिश स्कूलची आषाढी दिंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू। लेझिम, भारूड, संताची वेशभूषा आणि भावस्पर्शी नाटिकेने श्रीगोंदा शहर विठ्ठलमय। जेव्हा नव्हते चाराचर तेव्हा होते पंढरपूर, बेके लगड सर यांचे गोरदगार। आषाढी एकादशी वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि संस्काराचा पवित्र सोहळा आणि याच भक्तिमय वातावरणाचा सुंदर अनुभव श्रीगोंदा शहराला दिला तो कौशल्य देवी नागवडे इंग्लिश स्कूल व शिवाजीराव डेफोडेसिल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी। शाळेच्या प्रांगणातून टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात निघालेल्या भव्य दिंडीने संपूर्ण श्रीगोंदा शहराचे लक्ष वेधून घेतले। पारंपरिक वेशभूषा, शिस्तबद्ध संचलन आणि भक्ती रसाने ओथंबलेले वातावरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या दिंडीचा समारोप श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या पवित्र प्रांगणात झाला। विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत विसोबा खेचर तसेच विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांची वेशभूषा साकारत संत परंपरेचे जिवंत दर्शन घडविले। मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले। पारंपरिक लेझी नृत्यानं उत्साहाचे वातावरण निर्माण केले, तर संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताबाईने मांडे भाजले। या भावस्पर्शी नाटिकेने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले। भक्ती, संस्कार आणि कलेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला। या सोहळ्यास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मोहोळकर, रुपेश काळेवाघ, राजेंद्र पोकळे, गोलांडे सर, तर मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम तसेच पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पालक या नात्याने रुपेश काळेवाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी रुपेश काळेवाघ, पीटीए मेंबर आहे शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूल। आज विद्यालयाच्या वतीने दिंडी आयोजित केली होती। दिंडीचा कार्यक्रम अत्यंत खूप धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये इथे झालेला आहे आणि आपल्या श्रीगोंद्याचे जे वैभव आहे धार्मिक आणि सांस्कृतिक, त्याला एकदम साजेसा असा कार्यक्रम झालेला आहे। या विद्यालयाच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक ज्ञानेश्वरांची नाटिका सादर केली आणि विविध गुणदर्शनाचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर केले। ते कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या सादर झालेले आहेत। या कार्यक्रमासाठी विशेष करून विद्यालयाचे गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू मॅडम आणि त्यांचे सर्व शिक्षक वृंद आणि यांनी खूप मेहनत घेतलेली आणि कष्ट घेतलेले आहे। निश्चितच मी एक पालक म्हणून मला एक खात्री आहे की या विद्यार्थ्यांमध्ये आमची मुलं शिकत असताना आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुण आणि सांस्कृतिक जडणघडण होत आहे, यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। धन्यवाद। इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका यांनी तर मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांनी शाळेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली। प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडिल स्कूल आणि कौशल्य देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे दिंडीचे आयोजन करण्यात आले। या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांची वेशभूषा केली। त्याचबरोबर टाळ पथक, झेंडा पथक, लेझिम पथक, तुळशी पथक अशा पथकामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले। त्याचबरोबर एक विसोबा खेचर यांच्या जीवनावर आधारित एक लघु नाटिका सादर करण्यात आली। या नाटिकेमध्ये असा संदेश देण्यात आला की सर्वांना मदत करावी, गरजूंना मदत करावी, कोणालाही त्रास देऊ नये। त्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक नृत्य सादर करण्यात आले, त्यामध्ये भक्त पुंडलिक आणि संत गोरोबा कुंभार यांच्या जीवनावर आधारित एक नृत्य बसवण्यात आलं व त्यामधून असा संदेश देण्यात आला की आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र दादा नागवडे, सौ अनुराधाताई नागवडे, त्याचबरोबर संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले। Good morning everyone. Myself, Mrs. Neetu Dulani, principal of Shivajiram Nagar Decorative School. We have organized a Dindi program. The Dindi program is based on faith, unity, kindness and devotion. Our school doesn't only focus on academics, it always involves the many cultural events. And this event we have involved
dance, theatre, and religion. This gives us to learn the culture and respect culture and tradition. Our school has performed well at many events over here. The entire thanks goes to our management, teachers, students, and among all our parents who made this program a success event. Thank you. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि भारतीय परंपरा जपण्याचा संदेश दिला. मागच्या 700-800 वर्षापूर्वीपासून जे काही पूर्ण महाराष्ट्र एका दोरीत आखण्याचं जे काम केलेलं आहे, त्या वारीने केलेलं आहे, त्या दिंडीने केलेलं आहे आणि त्याचा प्रतिकात्मक एक स्वरूप इथे या शाळेच्या वतीने मुलांमध्ये ते बिंबवण्याचा प्रयत्न होतोय. आणि ते होत असतानाही म्हणजे मगाशी मी बघितलं की त्यांनी एक देखावा सादर केला की ज्ञानेश्वर माऊली आणि त्या भावंडांना ज्यांना समाजाने वाईट टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांचं जगणं नकोसं केलं आणि ते सगळं करत असताना त्यांनी स्वयंस्फूर्तीने परमेश्वरी कृपेने त्याला कसा प्रतिसाद दिला आणि नवे तो प्रतिसाद देत त्यांच्या गरजाच पूर्ण केल्या नाही तर अखिल विश्वासाठी म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातच नेवासातून जे काही ज्ञानेश्वरीचा उदय झाला. त्याचबरोबर पसायदानामध्ये म्हणजे सगळ्यांची व्यंकटेश आणून सत्कर्मी रती वाढव हे विश्व कल्याणाचं जे काही मागणं केलेलं आहे. त्याचबरोबर मी शाळेला एक विनंती करेल की आपण हे सगळं करत असताना म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी तर अतिशय सुंदर देखावा सादर केला. ज्यांनी कोणी देखावा आयोजित केला त्यांना मी एवढंच एक अजून म्हणेल की त्या ज्ञानेश्वरीतलं थोडं विज्ञानही मुलांमध्ये यावं एवढी मी माफक अपेक्षा ठेवेल. आणि आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारेल की सूर्यकेंद्री सिद्धांत जो आहे तो कुणी शोधलेला आहे? सूर्याभोवती पृथ्वी फिरते हा सिद्धांत कुणाचा आहे? ऍक्च्युली आपल्या शिक्षण पद्धतीत असं मांडला गेलेलं आहे की तो कोपर्निकसने शोधलेला आहे. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा जो काही सिद्धांत आहे तो कोपर्निकसने मांडलेला असं विज्ञानात शिकवलं जातं. परंतु ज्ञानेश्वरांनी जी काही ज्ञानेश्वरी 13व्या शतकात लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरी मधल्या 6व्या अध्यायातली एक ओवी आहे तिचा अर्थ काय होतो ते तुम्हीच एकदा जाणून घ्यावा. आणि उदो असताचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व गाणे कर्मचे असतात. म्हणजे आपण आपलं जे काही ग्रंथ आहे त्याला एक फक्त म्हणजे भगव्या कपड्यात बांधून फक्त आध्यात्मिक दृष्टीने न पाहता त्याच्यामध्ये एक विज्ञान पण दडलेलं आहे. आणि त्यावेळी म्हणजे 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी नेवासामध्ये लिहिलेलं आहे की जसं आणि असतं हा सूर्याचा जरी आपल्याला दिसत असला तैसे न चालता सूर्याचे चालणे म्हणजे सूर्य चालत नाही तर तो स्थिर आहे. म्हणजे फक्त या अँगलने आपण या सगळ्या वारी असेल आपली जी काही ग्रंथ संपदा असेल याकडे आपण पाहावं एवढंच मी विज्ञानाच्या शिक्षकांना म्हणेल. आणि सर्व शिक्षकांना शाळा प्रशासनाला परत एकदा शुभेच्छा देईल. विद्यार्थ्यांचा जे काही उपक्रम ज्या शिक्षकांनी मेहनतीने राबवला त्यांनाही मी विशेष धन्यवाद व्यक्त करेल आणि पालकांनाही त्यांच्या पाल्यांच्या भविष्यासाठी. संस्थेचे निरीक्षक BK लगड सर यांनी शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीबाबत आपले विचार प्रकट केले. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर या उक्तीप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामधून भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन समस्त वारकरी मंडळी लाखोंच्या संख्येने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना काही दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत तर काही पोहोचत आहेत. परंतु आमच्या तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान शिक्षण संस्थेने श्रीवाजीराव नागोडे डेप्युटेशियल स्कूल व कौशल्यदेवी नागोडे इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी श्रीगोंदा शहरामध्ये आज जी आषाढी वारी सोहळा दिंडी या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणामध्ये आणली व समस्त श्रीगोंदा वासियांचे लक्ष आकर्षून घेतले. त्या सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना व दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर नागोडे इंग्लिश मीडियम स्कूल हे अशा प्रकारचा दिंडी सोहळा कार्यक्रम सादर करण्याचं हे त्यांचं आजचं 25वं वर्ष आहे. तब्बल 24 वर्ष ते या दिंडी सोहळ्याचं आयोजन करतायत. खरं तर या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नाही परंतु सांस्कृतिक ठेवा संतांचे विचार देखील या ठिकाणी शिकवले जातात. एक सुसंस्कृत अशा प्रकारचा नागरिक घडवण्याचा या संस्थेचा निश्चितच मानस आहे. खरं तर नागवडे कुटुंब हे एक सुसंस्कृत अशा प्रकारचं अध्यात्माला मानणारं कुटुंब आहे व त्यांच्या विचारधारेला समोर ठेवून त्यांच्या विचारधारेशी समरूप होऊन हे विद्यालय आज काम करत आहे. खरं तर या
दिंडी सोहळ्यामध्ये श्रीगोंदा शहरातील असंख्य मान्यवर, पालक, विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले. खर तर संतांना देखील समाजाने कसे सोडले नाही, जेणे संत व्हावे जग बोलणे सोसावे या उक्तीप्रमाणे संतांना देखील समाजाने जो त्रास दिला त्याचं दृश्य स्वरूपामध्ये या ठिकाणी नाटुकलेच्या स्वरूपामध्ये या विद्यालयातील मुला मुलींनी जो कार्यक्रम सादर केला, संत गोरोबा काकांचा देखावा देखील यांनी या ठिकाणी सादर केला. चिखल तुडवत असताना संत गोरोबा काकांनी स्वतःचे मूल देखील तुडवले आणि पुन्हा विठ्ठल रूपाने ते कसे जिवंत केले याचा देखावा मुलींनी या ठिकाणी सादर केला. लेझिमानं तर या ठिकाणी सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. अशा प्रकारचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेऊन हा दिंडी सोहळा एक आकर्षक अशा पद्धतीनं सांस्कृतिक ठेवा आहे या संत शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये, या श्रीगोंदा नगरीमध्ये. श्रीगोंदा नगरी ही खर तर संतांची पावनभूमी आहे आणि या पावनभूमीमध्ये हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि एक जतन करण्यासारखा सोहळा या मुला मुलींनी सादर केला. मी मनापासून संस्थेच्या वतीनं या सर्व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि विशेषतः संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर, त्याप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागोडे यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होय, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला. अभ्यासाबरोबर संस्कार, संस्कृती, कला आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे मोलाचे कार्य कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश स्कूल सातत्यानं करत असल्याची भावना पालकांनी यावेळेस व्यक्त केली. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.